UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल। शिंदे फडणवीसांमध्ये अर्ध्या तासापासून बैठक, तर भाजप गृह खातं आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम असल्याची माहिती। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, गृहऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्त्वाचं खातं मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा, सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये उद्या 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पाठिंब्याचं पत्र दिलं, महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची माहिती। अजित पवार यांना सकाळ संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मिश्किल टोला। तो लेने वालों दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर, तर शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणांकडून ठरावाला अनुमोदन। पंतप्रधान मोदींनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांचा नारा, पंतप्रधान मोदींसह जनतेचे मानले आभार। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ देवा भाऊच्या घोषणा, लाडू पेढे वाटत, पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही, 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला, बेईमानी झाली, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। उद्धव ठाकरे शरद पवारांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण, राजशिष्टाचार विभागाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिल्याची माहिती। शिवेंद्रराजेंना मंत्रिपद देण्यासाठी साताऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मंत्रिपद न दिल्यास टॉवरवरून उडी मारण्याचा इशारा, उदयनराजेंनी समजूत काढल्यावर आंदोलक टॉवरवरून खाली उतरले। मुंबईमध्ये भाजपची दादागिरी सुरू, गुजराती बोलण्याच्या धमक्या देत मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न, मराठी मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजप लक्ष। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार, फसवणूक खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची उलट तपासणी होण्याची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।